नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरियर मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी बँकिंग, एसएससी, एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी एमसीक्यूचे काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तरं घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, जर का तुम्ही आयबीपीएस क्लर्क, आयबीपीएस पीओ किंवा कुठलीही कोऑपरेटिव्ह बँक जसे की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक, ठाणे कोऑपरेटिव्ह बँक, स्टाफ सिलेक्शन किंवा एमपीएससीचे कुठलीही एक्झामचं प्रिपरेशन करत असणार तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, इंग्लिश विषय तुम्हाला माहिती आहे की अराउंड 20 ते 25 क्वेश्चन प्रत्येक एक्झाम्समध्ये येतात। तर ते कसे सॉल्व करायचे, शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला इथं आम्ही सांगणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चन्समध्ये आम्ही त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून त्याचे कन्सेप्ट्स तुम्हाला क्लिअर होतील आणि तो क्वेश्चन फास्टली तुम्ही कसं सॉल्व करू शकणार हे आज तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। तर पहिला प्रश्न आहे, द स्नेक सायलेंटली स्लाइड डॅश द टॉल ग्रास बेअरली मेकिंग अ साऊंड। म्हणजे आधी क्वेश्चन समजून घ्या की स्नेक हा जो आहे सायलेंटली स्लाइड होता है, म्हणजे सायलेंटली मूव होता है इन डॅश दी टॉल ग्रास, म्हणजे उंच ग्रासमधनं तो पास होता है। बेअरली मेकिंग अ साऊंड म्हणजे कुठलाही साऊंड न करता तो तिथनं पास होत आहे। तर ऑप्शन्स आहेत ऑफ, थ्रू, अवे, डाऊन, अप। तर मित्रांनो, आधी आपल्याला जर मिनिंग्स जरी नाही कळले तरी आपण ऑप्शन्स बघू शकतो की डाऊन आणि अप इथं दिसतंय आपल्याला। तर डाऊन आणि अप हे दिशा संदर्भात काही असेल तर आपण वापरतो। तर इथं नक्कीच ते बसणार नाहीत, कारण की साप हा डाऊन आणि अप ग्रासमधनं तर नाही जाणार। तो भिंती असतील, भिंतीवर वगैरे असतं तर आपण म्हणू शकलो असतो, पण ग्रासमधनं तर तो नक्कीच डाऊन किंवा अप जाणार नाही। तर हे दोन्ही ऑप्शन्स इथं बसत नाही। आता उरले ऑप्शन 3। तर ऑफ पण इथं बसणार नाही, दूर जाणे म्हणजे दूर हा इथं ऑप्शन बसत नाही। अवे सुद्धा दूर जाणेच होतो, तो पण इथं बसत नाही। आणि ऑप्शन बी उरतोय त्याचे थ्रू, म्हणजे की त्याच्यामधनं जाणे। तर मधनं जाणे इथं नक्कीच बसतो। तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर। आता याचं स्पष्टीकरण बघूया आपण। थ्रू म्हणजेच काय की मधून जाणे, तर साप गवतामधून सरकतात हेच योग्य आहे। ऑफ म्हणजे दूर होणे, गवताच्या संदर्भात तो बसत नाही। अवे म्हणजे निघून जाणे, त्याचं पण अर्थ इथं बसत नाही। डाऊन जसं की खाली तुम्हाला सांगितलं दिशेच्या संदर्भात आहे, तर तो इथं चालणार नाही। अप म्हणजे वरती, गवतावरती वर जाणे अर्थहीन आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे, सी फेल्ट अ मिक्स ऑफ एक्साइटमेंट अँड नर्वसनेस वाईल डॅश इन टू दी अननोन टेरिटरी फॉर द फर्स्ट टाइम। म्हणजेच काय की ती कुठल्या तरी एका अननोन प्लेसवरती जात आहे आणि तिथे जाताना तिला दोन्ही गोष्टी मिक्स फिलिंग्स येत आहेत की तिला एक्साइटमेंट पण होत आहे आणि नर्वसनेस पण होत आहे। तर वाईल डॅश, तर डॅशचं आपल्याला उत्तर इथं शोधायचं आहे। तर ऑप्शन्स दिले तर रिसेंबलिंग, गॉजिंग, एक्सपॅन्डिंग, फ्लोटिंग अँड व्हेंचुरिंग। तर रिसेंबल्स म्हणजे सारखं असणे, तर सारखं असणं तर इथं बसत नाही, तर ऑप्शन ए इथं बसणार नाही। गॉजिंग सुद्धा इथं बसणार नाही। एक्सपॅन्डिंग म्हणजे विस्तार होणे, तर विस्तार संदर्भात पण इथं काही दिसत नाही आहे, तर तो पण इथं बसणार नाही। फ्लोटिंग म्हणजे काय की तरंगणे, तर तरंगणे सुद्धा इथं बसत नाही। वेंचुरिंग म्हणजे काय असते की तुमच्या धाडसानं पाऊल टाकणे असतं, तर तो इथं नक्कीच बसतो। तर त्याचं ऑप्शन इज द करेक्ट आन्सर आपण म्हणू शकतो। तर वेंचुरिंग म्हणजे काय की धाडसाने पाऊल टाकणे, नवीन प्रदेशात जाण्यासाठी हे अगदी योग्य आहे। रिसेंबल जसं तुम्हाला सांगितलं सारखं दिसणे। गॉजिंग म्हणजे अंदाज घेणे, तो पण इथं बसत नाही। एक्सपांड म्हणजे विस्तार करणे आणि फ्लोटिंग म्हणजे तरंगणे। तर हे बाकी चारही ऑप्शन इथं बसत नाही, फक्त एकच ऑप्शन म्हणतो वेंचुरिंग। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ही केप्ट गोईंग डॅश हिज ड्रीम्स डिस्पाइट द मेनी ऑब्स्टिकल्स इन हिज पाथ। म्हणजेच की तो त्याच्या ड्रीमच्या मागे जात राहिला, कितीही ऑब्स्टिकल्स आले त्याच्या रस्त्यामध्ये तरी पण। तर ही केप गोईंग डॅश, तर आपल्याला माहिती आहे की आफ्टरच असतो, पण तरी आपण ऑप्शन्स बघणार आहे की अप, तर जसं तुम्हाला सांगितलं की अप तर दिशेच्या संदर्भात इथं बसणार नाही। बिफोर हिज ड्रीम म्हणजे आधी तर तो जाणार नाही, तर तो बिफोर पण इथं बसत नाही। आउट ऑफ हिज ड्रीम्स, आउट पण इथं बसत नाही। आफ्टर नक्कीच बसतो। अराउंड हिज ड्रीम्स पण इथं बसत नाही। तर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर। मागे लागणे, गोईंग आफ्टर हिज ड्रीम म्हणजे स्वप्नांचे मागे धावणे इज द करेक्ट आन्सर। अप म्हणजे वर जाणे, बिफोर म्हणजे आधी, आउट म्हणजे बाहेर आणि अराउंड म्हणजे भोवती, हे चारही ऑप्शन इथं बसत नाही। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कलेक्टर प्राऊडली डिस्प्लेड द फर्स्ट डॅश ऑफ द रेअर कॉमिक बुक इन अ ग्लास क्लास। म्हणजे कलेक्टर कुठल्या तरी कार्यक्रमाला आला आहे आणि त्यांनी कुठल्या तरी एक रेअर कॉमिक बुक तो ग्लास केसमध्ये घेऊन तो दाखवत आहे सगळे प्रेक्षकांना। तर इथं कुठला ऑप्शन बसणार ते आता बघणार आहे। तर इथं 6 ऑप्शन दिले। डेप्थ, द कलेक्टर प्राऊडली डिस्प्लेड द फर्स्ट डेप्थ, म्हणजे डेप्थ तर इथं नक्कीच बसणार नाही। एडिशन नक्कीच होऊ शकतो की पहिला अध्याय किंवा दुसरा अध्याय आपण जसं म्हणतो की तो नक्कीच इथं होऊ शकतो।
एम्फेसिस म्हणजेच की भर देणे, भरसुद्धा इथं देण्यात काही म्हणजे हा ऑप्शन इथं बसत नाही. एबिलिटीसुद्धा इथं बसणार नाही. मोमेंट म्हणजे क्षण इथं असू शकते, हा पण एक ऑप्शन बघणार आहे. अराउंड पण इथं बसत नाही. तर 2 ऑप्शन उरलेत, एडिशन आणि मोमेंट. तर मोमेंट आपण दाखवत नाही ना, मोमेंट तर बनतो, म्हणजे क्षण हे बनत असतात, हे दाखवायची गोष्ट नसते. तर मोमेंटसुद्धा इथं ऑप्शन बसणार नाही. तर ऑप्शन इथं राहतो की ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. तर एडिशन म्हणजेच की आवृत्ती किंवा संस्करण कॉमिक बुकच्या संदर्भात अगदी योग्य बसतो. डेप्थ म्हणजे खाली किंवा खोली म्हणतो, त्याला पुस्तकासाठी वापरत नाही. एम्फॅसिस म्हणजे जोर, महत्त्व, ते वाक्याशी जुळत नाही. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, त्याचं पण चुकीच्या संदर्भात आहे. मोमेंट म्हणजे क्षण इथं उपयोगात बसत नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं पॅराजम्बलिंगचं, म्हणजेच की तुम्हाला 5-6 सेंटेन्स दिलेले असतात आणि त्याचा आपल्याला योग्य क्रम इथं द्यायचा असतो. तर कधी पण तुम्हाला हे क्वेश्चन्स आले तर आधी पहिले तर तुम्ही हे सेंटेन्स वाचून घ्यायचे आहेत फास्टली, आणि काही शब्द असे हायलायटर्स असतात ते तुमच्या लक्षात येणार की ते कधीच सेंटेन्सचं स्टार्ट करू शकत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल जे तुम्हाला इथं सेंटेन्स बी दिसत आहे त्यात काय लिहिलं की सर्वे ऑल्सो. तर ऑल्सो आपण काय म्हणणार की केव्हा म्हणणार की जेव्हा आपण काहीतरी सांगतोय आपण एखाद्या गोष्टीबद्दल, आणि तेव्हा आपण म्हणणार की याच्यासोबतच म्हणजे याच्यासोबतच दुसरी माहिती पण सांगतो आपण, तर तेव्हा आपण हा शब्द वापरतो ऑल्सो. पुन्हा ऑप्शन डी मध्ये दिसतंय की कॉन्सिक्वेंटली, म्हणजे याचा अर्थ आहे की म्हणजेच की. तर म्हणजेच की पासून कधीही तुमचा वाक्य स्टार्ट होणार नाही किंवा कुठलाही पॅरेग्राफ स्टार्ट होणार नाही. तरी तर ऑप्शन डी सुद्धा याचं स्टार्टिंग राहू शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही थोडंसं आधी एक नजर जरी फेरली ऑप्शन्समध्ये तर तुम्हाला कळून जातो की हे ऑप्शन्सनी हा सेंटेन्स तर नक्कीच, ह्या पॅरेग्राफ तर नक्कीच स्टार्ट होणार नाही. आता आपण बघणार आहे. तर ए क्वेश्चनमध्ये काय दिलं की ट्रस्ट इन इन्स्टिट्यूशन्स अँड इंटरपर्सनल ट्रस्ट आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड विथ इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी ॲज दे रिड्यूस ट्रान्झॅक्शन कॉस्ट अँड एनकरेज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ट्रस्ट इन इन्स्टिट्यूशन्स अँड इंटरपर्सनल ट्रस्ट आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड, म्हणजे की थोडी माहिती सांगतोय आपण. ट्रस्ट जर का तुम्ही इन्स्टिट्यूशन इंटरपर्सनल ट्रस्ट असाल तर ते कसे पॉझिटिव्हली कोरिलेटेड करतात त्याची थोडीशी माहिती तर सांगण्यात आली आहे. सेकंड सांगते की ते सर्वे ऑल्सो हायलाईट, म्हणजे की सर्वे हे सुद्धा हायलाईट करते की कंट्रीज विथ हायेस्ट ट्रस्ट लेवल टेंड्स टू हॅव बेटर गव्हर्नन्स विच फर्दर कॉन्ट्रीब्युट्स टू देअर इकॉनॉमिक सक्सेस. नेक्स्ट आहे की अ रिसेंट सर्वे एक्सप्लोर द रिलेशनशिप बिटवीन ट्रस्ट अँड प्रॉस्पेरिटी रिव्हिलिंग अ स्ट्रॉंग लिंक बिटवीन द टू. तर यांनी नक्कीच पॅरेग्राफ स्टार्ट होऊ शकतो. तर आपण नेक्स्ट ऑप्शनसुद्धा बघणार आहे. तर याचं मिनिंग काय की रिसेंट सर्वे एक्सप्लोर म्हणजेच की जे रिसेंट सर्वे झाला त्याने एक्सप्लोर केले की ते जे पण रिलेशनशिप बिटवीन आहे ट्रस्ट आणि प्रॉस्पेरिटीची ते एक स्ट्रॉंग लिंक आहे त्या दोघांमध्ये. कॉन्सिक्वेंटली जसं तुम्हाला सांगितलं म्हणजेच की नेशन्स दॅट फॉस्टर ट्रस्ट विदिन देअर सोसायटी ऑफन्स एक्सपिरियन्स ग्रेटर इकॉनॉमिक ग्रोथ अँड स्टेबिलिटी. तर यांनी आपण म्हणजेच की आपण केव्हा म्हणणार की जेव्हा आपण ॲट द एंड म्हणतो तेव्हा आपण या वाक्याला उपयोग करू शकतो. तर आपण ते बघणार आहे. नंतर काय अकॉर्डिंग टू द सर्वे ट्रस्ट नॉट ओनली एनहान्सेस सोशल कोहेजन बट ऑल्सो प्लेज अ क्रुशियल रोल इन फॅसिलिटिंग इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन. तर हे आपण असं म्हणणार की एक सर्वेची माहिती सांगली, त्याच्यानंतर आपण सांगितलं की अकॉर्डिंग टू सर्वे म्हणजे की सर्वेच्या अनुसार, म्हणजे आपण त्याच्यावरती भर देतोय तर हा मध्ये कुठंतरी असणार. तर आपल्या मते म्हणजे जे आता आपण बसवलं आहे सेंटेन्सचा क्रम जे बसवला आहे तर त्याच्यानुसार हा पहिला असू शकतो रिसेंट सर्वे, म्हणजेच की काय की रिसेंट सर्वे झाला, त्यांनी त्यांच्या दोघांमध्ये रिलेशनशिप सांगितली. मग आपण म्हणणार की एक तर बी पण असू शकते, तर सर्व ऑल्सो हायलाईट द कंट्रीज, बट अकॉर्डिंग टू सर्वे इथं परफेक्ट बसतो की म्हणजेच की आधी सर्वेचं सांगितलं त्याच्यानंतर की सर्वे काय म्हणतोय ते सांगतोय आणि नंतर त्याच्या संदर्भात थोडंसं स्पष्टीकरण की भाई इन्स्टिट्यूशनमधलं जो ट्रस्ट आणि इंटरपर्सनल ट्रस्ट आहे ते कसे रिलेटेड करतात त्याची थोडीशी माहिती सांगितली आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन सी तुमचा असणार की पहिलं वाक्य. नंतर आपण सांगतो की अकॉर्डिंग टू सर्वे, तर ई असणार तुमचा सेकंड वाक्य. नंतर आपण थोडीशी त्याची डेफिनेशन सांगतोय ट्रस्टची, तर ते असणार तुमचा थर्ड वाक्य. आणि नंतर म्हणतोय की आपण सर्वे ऑल्सो हायलाइटेड, तर म्हणजे थोडी अजून माहिती सांगतोय, तर त्यानंतर तुमचं येणार बी आणि सगळ्यात शेवटी येणार म्हणजेच की ऑप्शन डी. तर आपण आता याचं उत्तर बघणार आहे. हां, तर याचं उत्तर आहे सी ई ए बी डी. चं स्पष्टीकरण सुद्धा बघणार आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवात सर्वेचा उल्लेख करणाऱ्या वाक्यापासून व्हायला हवी, म्हणून जो वाक्य सी होता तो बरोबर आहे रिसेंट सर्वे एक्सप्लोर. ठीक आहे.
मग सर्वेमधून ट्रस्टचे फायदे सांगण्यात आले की म्हणजे सोशल कोहेजन प्लस ट्रान्झॅक्शन सांगितलं आहे, तर त्याच्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावरती योग्य आहे, जो अकॉर्डिंग टू सर्वे आपण म्हटलं. नंतर आपण म्हणतो की नंतर आर्थिक प्रॉस्पेरिटीसोबत ट्रस्ट कसा संबंधित आहे हे स्पष्ट केलं आहे, म्हणजेच की कंटिन्युएशन म्हणता येईल त्याला, लॉजिकल कंटिन्युएशन. त्याच्यामुळे ऑप्शन ए त्याच्यानंतर येणार. तर बघतो की ट्रस्ट इन इन्स्टिट्यूशन. त्यानंतर आलं आहे की मग गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिक सक्सेसवर सर्वेने आणखी काही माहिती सांगली, म्हणजे ऑल्सो जो शब्द आपण बघितला होता त्याच्यामुळे त्याच्यानंतर ऑप्शन बी येणार. आणि शेवटी परिणाम असतो कॉन्सिक्वेंटली, म्हणून निष्कर्ष हा सगळ्यात शेवटचा म्हणजे लास्ट सेंटेन्स असणार. तर याचं करेक्ट उत्तर आहे CEABD. नेक्स्ट आपण बघणार आहे क्वेश्चन, सायंटिस्ट कॅरीड डॅश सेव्हरल एक्सपेरिमेंट्स बिफोर पब्लिशिंग द रिझल्ट. म्हणजेच काय की सायंटिस्टनी भरपूर एक्सपेरिमेंट्स केले त्याचं रिझल्ट पब्लिश करण्याच्या आधी. तर सायंटिस्ट कॅरीड डॅश म्हणतोय, तर डायरेक्ट कॅरीड ऑन म्हणजे तो करत आहे असं नाही आहे, केले आहे आणि पब्लिश पण झालं. तर कॅरीड ऑन तर बसणार नाही. कॅरीड अवे सुद्धा इथं बसत नाही. कॅरीड आउट आपण बघू, कॅरीड ऑफ सुद्धा इथं बसत नाही. कॅरीड इंटू पण इथं बसत नाही. कॅरीड इंटू सेव्हरल एक्सपेरिमेंट्स नाही बसत इथं. कॅरीड आउट इथं नक्कीच बसतो. तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कॅरीड आउट म्हणजेच की प्रयोग करणे योग्य, कोलकेशन. ऑन म्हणजे काय, पुढे करणे, तर इथे बसत नाही. अवे म्हणजे घेऊन जाणे, ऑफ म्हणजे चोरून नेणे आणि इंटू म्हणजे मध्ये. तर हे चारही ऑप्शन इथं बसत नाही, फक्त कॅरीड आउट इथं बसतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टीचर आस्क द स्टुडंट्स टू पे डॅश टू द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली. म्हणजेच काय की टीचरनी स्टुडंट्सला म्हटलं की पे अटेन्शन जे म्हणतो आपण क्लासमध्ये, पण अटेन्शन तिथं नाही आहे ऑप्शन्समध्ये. तर अटेन्शन सारखाच कुठला शब्द आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. टीचर आस्क द स्टुडंट्स टू पे अटेन्शन टू द, जे पण इन्स्ट्रक्शन सांगत आहेत त्यांनी म्हणजे की अटेन्शन पे करा, जे पण इन्स्ट्रक्शन सांगतायत टीचर त्याच्याकडे. तर ऑप्शन्स आहेत नोटीस, तर टीचर आस्क द स्टुडंट्स टू पे नोटीस. नोटीस पे इथं बसत नाही. हीड होऊ शकतो, आपण बघणार आहे. स्टुडंट टू पे इंटरेस्ट, पे इंटरेस्टसुद्धा इथं बसत नाही. पे थॉटसुद्धा इथं बसत नाही. पे फोकससुद्धा इथं बसत नाही. म्हणजेच की वाक्य वाचतानाच आपल्याला सांगतात की हे तिन्ही चारी पण इथं बसत नाही. तर हीडच एक ऑप्शन उरतो. आणि हीड म्हणजेच काय, त्याचा मिनिंग काय होतं की लक्ष देणे. तर त्याच्यामुळे पे हीड हे योग्य फ्रेज आहे आणि तीच इथं बसते. नोटीस म्हणजे काय, लक्ष देणे शक्य आहे पण कोलेक्शन पे नोटीस वापरला जात नाही. इंटरेस्ट म्हणजे काय, आवड दाखवणे, इथं वेगळा अर्थ होतो. थॉट म्हणजे विचार करणे, ते पण चुकीचं आहे. फोकस ठेवणे योग्य आहे, पण पे फोकस ही फ्रेज इथं वापरण्यात येत नाही कधी पण. तर त्यामुळे पे फोकस हे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द विलेजर्स वेअर कट डॅश फ्रॉम द सिटी ड्यू टू हेवी फ्लड्स. द विलेजर्स वेअर कट म्हणजे हेवी फ्लड्स आल्यामुळे काय झालं की विलेजर्स कट झाले आहेत फ्रॉम द सिटी, सिटीपासून ते कट झाले आहेत. तर इथं कुठलं बसते ऑप्शन, कट डाऊन किंवा कट अवे, कट ऑफ, कट अप, कट बॅक. तर कट डाऊन तर नसतोच, कट अवे पण नसणार आहे. म्हणजे हे वाचतानाच कळतात की कट डाऊन नसणार, कट अवे नसणार. कट ऑफ असू शकते, कट अप पण नसतो, कट बॅक पण नसतो. तर ऑप्शन सी इथं करेक्ट वाटतो आणि ऑप्शन सी इथं करेक्ट आन्सर. कट ऑफ म्हणजेच काय, तोडले जाणे किंवा वेगळे होणे. पुरामुळे शहराची संपर्क तुटला आहे गावाचा. डाऊन म्हणजे खाली आणणे, अवे म्हणजे दूर होणे, अप म्हणजे वरती जाणे आणि बॅक म्हणजे मागे. तर हे चारही ऑप्शन इथं बसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता, या क्वेश्चनमध्ये आपल्याला सेंटेन्स दिलेला असतो आणि आपल्याला एक काही जो वाक्य असतो त्यातला काही भाग हायलाईट केलेला असतो किंवा त्याला हायलाईटच केलेलं असतं आणि आपल्याला इथलं सांगायचं असतं की तो जो सेंटेन्स आहे तो बरोबर आहे की नाही किंवा त्याचं ग्रामर बरोबर आहे की नाही. तर त्याचे संदर्भात त्यांनी ऑप्शन दिले असतात, त्यातलं योग्य उत्तर आपल्याला सांगावं लागतं. तर आता आपण क्वेश्चन बघणार आहे की डिजिटल प्लॅटफॉर्म हॅव इंटेन्सिफाईड ॲडोलॉजिकल डिव्हिजन्स लीडिंग ॲट. तर लीडिंग ॲट चुकीचंच वाटतं आहे. लीडिंग ॲट कन्सर्न्स अबाउट म्हणजेच की नो करेक्शन रिक्वायर्ड तर नक्कीच नसणार, हा ऑप्शन इथं एलिमेंट झाला. लीडिंग ॲट कन्सर्न्स अबाउट सोशल मीडियाज इम्पॅक्ट ऑन पब्लिक डिस्कर्स अँड डायलॉग. तर आता आपण ऑप्शन बघणार की आयडियोलॉजिकल डिव्हिजन्स हुड लीड टू. तर हू लीड्स म्हणू शकतो आपण, पण हू लीड टू इथं बसत नाही. लीडिंग टू असू शकतो, लीड टू, लीड इथं बसणार नाही, ING फॉर्ममध्येच लागणार आहे त्यामुळे हा पण इथं बसणार नाही.
लीडिंग टू कन्सर्न्स ऑन तर नक्कीच नसणार. लीडिंग टू कन्सर्न्स ऑन अबाउट ऑन सोशल मीडिया हे पण इथं बसणार नाही. तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर इथं वाटतं आहे. आणि ऑप्शन बी इथं करेक्ट आहे. लीडिंग टू कन्सर्न्स अबाउट. हू लीड्स टू कन्सर्न्स म्हणजे हू इथं आवश्यक वाटत नाही. लीड टू कन्सर्न्स ग्रामर बरोबर आहे, पण ING फॉर्म इथं नाही आहे, त्यामुळे ऑप्शन सी इलिमिनेट झाला आहे. लीडिंग टू कन्सर्न्स ऑन म्हणजे हा चुकीचं प्रिपोजिशन आहे, तर इथं कन्सर्न्स ऑन इथं आपण वापरणार नाही. आणि नो करेक्शन जसं की तुम्हाला सांगितले लीडिंग ॲट बरोबर वाटत नाही, त्यामुळे ऑप्शन ई पण इथं इलिमिनेट झाला. तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 14. कॉग्निटिव्ह बायसेस ऑफन डिस्टॉर्टिंग अवर परसेप्शन्स ऑफ रियालिटी लीडिंग टू डिसिजन्स दॅट कॉन्ट्रडिक्ट रॅशनल थिंकिंग. ठीक आहे. कॉग्निटिव्ह बायसेस ऑफन डिस्टॉर्टिंग चुकीचं वाटतं इथं. ऑफन डिस्टॉर्टिंग नसतं, ऑफन डिस्टॉर्ट असतं. अवर परफेक्शन ऑफ रियालिटी. परफेक्शन ऑफ रियालिटी बरोबर वाटतं आहे. ऑप्शन्स बघणार आहे आपण. तर परफेक्शन ऑफ रियालिटी आपण बघणार आहे की 1 2 3. तर हे 3 ऑप्शन्स आहेत. इन रियालिटी तर चुकीचंच आहे आणि हे पण चुकीचं आहे, तर ऑप्शन डी आणि ई हे इलिमिनेट झाले. तर आता असतं आहे 3. तसं तुम्हाला सांगितले कॉग्निटिव्ह बायसेस ऑफन डिस्टॉर्टिंग. ऑफन डिस्टॉर्ट पाहिजे, तर डिस्टॉर्टचे 2 ऑप्शन्स आहेत, ए आणि सी. डिस्टॉर्टेड पण इथं चुकीचं आहे, तर ऑप्शन बी पण इलिमिनेट झाला. ऑप्शन ऑफन डिस्टॉर्ट्स. तर डिस्टॉर्ट्स आपण कधी वापरत नाही, म्हणजे यस फॉर्म त्याच्यासोबत कधी लागणार नाही, तर ऑफन डिस्टॉर्टसुद्धा इथं बसणार नाही. तर ऑफन डिस्टॉर्ट इज दी करेक्ट आन्सर. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ऑफन डिस्टॉर्ट और परसेप्शन. डिस्टॉर्ट्स म्हणजेच की सिंग्युलर वर्ब आहे, पण सब्जेक्ट बायसेस प्लुअर आहे, त्यामुळे जसं तुम्हाला सांगितलं की यस त्याच्या मागे लागणार नाही. परसेप्शन इन रियालिटी चुकीचं आहे. नो करेक्शनसुद्धा इथं चुकीचं आहे. बिफोर आय हॅड सेट इन द कार द ड्रायव्हर ओपन दी डोर फॉर मी. म्हणजे कारमध्ये बसण्याच्या आधीच ड्रायव्हरनी माझ्यासाठी दरवाजा ओपन केला, म्हणजे आपण पास्ट टेन्समधनं सांगतोय. ठीक आहे. तर बिफोर आय हॅव म्हणजे की प्रेझेंट तर नसणार, तर ऑप्शन ए इथं चुकीचं आहे. बिफोर आय सॅट होऊ शकतं. वन्स आय हॅड बीन सिटिंग म्हणजे काही स्टोरीसारखं वाटतं की वन्स आय हॅड बीन सिटिंग द ड्रॉइंग, तर ऑप्शन सी सुद्धा इथं बसत नाही व्यवस्थित. बिफोर आय एम सिटिंग अगेन हे प्रेझेंट आलं, तर प्रेझेंट पण इथं बसत नाही. रिप्लेसमेंट तर नक्कीच लागणार आहे, त्यामुळे ऑप्शन ई सुद्धा इथं बसत नाही, त्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सो बिफोर आय सॅट इन द कार द ड्रायव्हर ओपन द डोर फॉर मी इज दी करेक्ट आन्सर. हॅव सीट जसं तुम्हाला सांगितलं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्यामुळे हा चुकीचा आहे. वन्स आय हॅव बीन सिटिंग याचा अर्थच बदलून जातो, त्यामुळे हा बसत नाही. आय एम सिटिंग अगेन प्रेझेंट टेन्स आला म्हणून चुकीचं आहे. नो रिप्लेसमेंट रिक्वायर्ड, कारण की आपण आधीच बघितलं की तर रिप्लेसमेंट तर नक्कीच लागणार आहे, त्यामुळे ऑप्शन ई सुद्धा हा चुकीचा आहे. तर मित्रांनो, हे सगळे होते इंग्लिश MCQs आणि त्यांचे स्पष्टीकरण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. धन्यवाद.